विचार करा, हक्क नसतील तर लोकशाहीच अर्थहीन ठरेल. मूलभूत हक्क म्हणजे नागरिकांचे मूलभूत अधिकार, जे संविधानाच्या पार्ट 3 मध्ये दिले आहेत. हे हक्क आहेत न्यायालयीन संरक्षणासह, मर्यादित आणि सर्वांसाठी समान. आर्टिकल 12 नुसार स्टेटमध्ये केंद्र, राज्य, संसद आणि सर्व सरकारी संस्था येतात. फंडामेंटल राईट्स विरुद्ध कायदे अवैध ठरतात, हे सांगतो आर्टिकल 13. भारतामध्ये 6 मूलभूत हक्क आहेत: समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपायांचा हक्क. आर्टिकल 32 हक्कांचा आत्मा. 5 रिट्स: हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, सर्टिओरारी, क्वो वॉरंटो. सैन्य दलांसाठी काही हक्क मर्यादित असू शकतात. मार्शल लॉमध्येही हक्कांवर परिणाम होतो. मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क नाही, तो आहे आर्टिकल 300A अंतर्गत कायदेशीर हक्क. काही अपवाद आहेत, काही टीकाही आहे, पण फंडामेंटल राईट्स लोकशाहीचे संरक्षण करतात. काही हक्क पार्ट 3 बाहेरही आहेत. उदाहरण आर्टिकल 300A.